काही पाखंडी शिखंडींना पुढे करतायत। कुणाल कामराच्या गाण्यावरनं शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। कोण गद्दार कोण खुद्दार याचा निकाल जनतेने दिल्याचाही टोला। खार पोलिसांकडनं कामराला दुसरं समन्स। दिशा सालियान मृत्यू प्रकरणावरनं सत्ताधारी आक्रमक। आदित्य ठाकरेंच्या आमदारकीच्या राजीनाम्याची मागणी, तर दोषी असणाऱ्यांवरती कठोर कारवाईचं मंत्री शंभूराज देसाईंचं आश्वासन। सभागृहाच्या पायऱ्यांवर उद्धव ठाकरे म्हणाले हरामखोर। उद्धव ठाकरे कोणाला बोलले हरामखोर? ठाकरेंचा रोख कोणाकडे? नागपुरातल्या हिंसाचार प्रकरणी काँग्रेस नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट। प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्या मंत्री नितेश राणेंवर कारवाई करा, अन्यथा सरकार बरखास्त करा, काँग्रेस नेत्यांची मागणी। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड वाल्मिक कराडच। सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा बीड कोर्टामध्ये जोरदार युक्तिवाद। आरोप निश्चितीसाठी 10 एप्रिलला उज्ज्वल निकम अर्ज करणार। वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा वाद पेटला। समाधी हटवण्याची मागणी करण्याची संभाजीराजेंची भूमिका चुकीची। वाघ्याची कथा सत्य, संभाजी भिडेंची भूमिका तर अमोल मिटकरींचा हिटोला। कोकणात उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का। महाडमध्ये निवडणूक लढवलेल्या स्नेहल जगतापांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश। पक्षवाढीसाठी उद्धव ठाकरेंनी कोणतेही प्रयत्न केले नसल्याची जगताप यांची टीका। दैनिक पुढारीच्या बातमीचे विधानसभेत पडसाद। विधान भवनामध्ये प्रवेशासाठीचे पास बंद केले, पण अवैधरित्या गुगल पे करून आणि ऑनलाईन पासची विक्री। आमदार भास्कर जाधव यांचे आरोप। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावाबाबत मुख्यमंत्र्यांचा निर्णय मान्य असेल। त्र्यंबकेश्वर मधील महंतांची भूमिका, मात्र त्र्यंबकेश्वर कुंभमेळा या नावासाठीही आग्रह। भाविकांच्या मांदियाळीत बाळूमामाच्या रथाची 5 तास मिरवणूक। पारंपरिक वाद्यांच्या गजरात भंडाऱ्याची मुक्त हस्ते उधळण आणि जयघोषानं उत्साहाचं वातावरण।